मस्त चटचट चटचट उकळलेली दही मिरची किती भारी दिसते बघा. घरामधली भाजी संपली आहे किंवा जिभेला चव नाहीये, त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय, एकदा ही दही मिरची करून बघा. 5 मिनिटामध्ये होते आणि भाकरीसोबत खा, इतकी भारी लागते ना. तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा. तुम्ही न चुकता मला कमेंट करून सांगणार की ताई रेसिपी खूप भारी होती. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत तिखट दही मिरची. दही मिरची खरं तर वाळवणीची पण करतात, पण आपण अगदी इन्स्टंट दही मिरची करतोय, जी केल्या केल्या खाऊ शकतो. अगदी आजच नाही, 1-2 दिवसापर्यंत त्याला खाता येईल. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा दही मिरचीसाठी लागणारं साहित्य बघू. अगदी हाताच्या एका बोटावर मोजता येईल इतकं साहित्य लागतं. काय लागणार आहे बघूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे तेल, 7-8 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, थोडासा दाण्याचा कूट साधारण 2 चमचे. त्याचबरोबर इथं मी एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, अर्धी वाटी ताजं दही आणि चवीप्रमाणे मीठ. तर दही मिरचीसाठी कढई गरम करत ठेवली आहे. माझ्याकडे ही लोखंडाची कढई असेल तर उत्तम, नसेल तर जी आहे ती वापरली तरी चालेल. आता कढई थोडीशी तापत आली की यामध्ये घालूया हिरवी मिरची. आता हिरवी मिरची तेल न घालताच अशी 1-2 मिनिटांसाठी भाजून घ्यायची. तर मिरच्या 2 ते 3 मिनिटं भाजून घेतल्या. आता थोडंसं तेल घालूया, 2 चमचे तेल. त्याचबरोबर ठेचलेला लसूण घालायचा आहे, आणखी थोडंसं तेल घालते मी आणि याला अजून एक 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया. लसूण घालून 3-4 मिनिटं परतलं. आता मिरची लसूण मस्त परतला गेला. यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं आणि भाजलेला दाण्याचा जाडसर कूट. याला परत 2 मिनिटासाठी मिक्स करूया. हे असंच किती भारी दिसतंय. तर 2 मिनिटं आपण याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालूया दही. दही शेवटी घालायचं. गॅस कमी करून किंवा बंद करून दही घाला आणि याला मिक्स करून घ्या. आता दही घातलं की फक्त मिनिटभरासाठी याला परतून घेऊ. ही दही मिरची तोंडी लावणीला छानच लागते, पण कधी घरामध्ये भाजी नसेल तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. मला तर तोंडी लावणीपेक्षा ना भाकरीसोबत खायला जास्त आवडते. आणि हे बघा, दही घातलं, जस्ट असं चटचट चटचट करायला लागलं की थोडा वेळ याला हलवून घ्यायचं. गॅस कमीच ठेवा, कुठेच मोठा ठेवू नका, नाही तर दही फाटलं जातं. गॅस बंद करूया आणि आपली मस्त अशी दही मिरची तयार झालेली आहे. आत्ता ही थोडी पातळ दिसते, गार झाली ना की थोडीशी दाटून येते. मस्त दही मिरची तयार झाली आहे. चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत तर एक नंबर लागते. थोडीशी दही मिरची घ्यायची, सोबतीला बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आणि फोडलेला कांदा. खूप मस्त लागते. तुम्हाला जर कधी असं जिभेला चव नाही आहे, भाजी नको आहे, काहीतरी चटपटीत आणि तिखट खायचं आहे ना, ही रेसिपी करून बघा. तुम्ही 100% मला कमेंट करून सांगाल की थँक्यू ताई, ही रेसिपी तू माझ्यासोबत शेअर केली त्यासाठी. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.